कंधारमध्ये भाजपच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली। बारामती इथं 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाले। या घटनेनंतर कंधार शहरात शोककळा पसरली असून व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली। कंधार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना रोखठोक आणि शिस्तप्रिय प्रशासकीय कामाच्या आठवणींना नेत्यांनी उजाळा दिला। या कार्यक्रमास भाजपचे डॉक्टर सुनील धोंडगे, ॲडव्होकेट विजय धोंडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनीही यावेळी श्रद्धांजली वाहिली। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी नांदेडहून उत्तम चव्हाण यांचा रिपोर्ट। पद्धतीची त्यांची कामाची पद्धत राहायची, पण आम्ही कधीही त्यांच्या संबंधित नसताना सुद्धा काल एकमेकाला बोलत असताना हृदयाचे स्पंदन फुटत होती। खरंच दादा एक रोखठोक बोलणारा आणि झालं तर हो नाहीतर नाही असा खडसावणारा। काल परवा दिवशी दादाचं मी आतापर्यंतचे अनेक भाषण ऐकलो वकील साहेब, पण जाता जाता काय देव सुबुद्धी देतात की जाता जाता त्यांनी 2-4 दिवसापूर्वी काही वक्तव्य केले की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी आव्हान केलं की आपण या ठिकाणी हे राजकारणामध्ये आपले घरचे मेहनतीचे पैसे खर्च करून या राजकारणामध्ये येऊ नका आणि आपल्या कुटुंबाला सांभाळा, आपल्या मुलाबाळांना आपण शिक्षण द्या आणि आपल्या कुटुंबाचा विकास कसा होईल असं पद्धतीचं सर्व नवयुवकांना त्यांनी आव्हान केलं। आणि मिश्किलपणे अनेकदा त्यांनी जे काल रात्री 11-11:30 वाजेपर्यंत आम्ही TV बघत होतो की त्यांच्या पाठ्यामागच्या ज्या काही स्मरण आहे, ज्या काही स्मृती आहे, त्याच्या बोलण्यामध्ये मिश्किलपणा जो होता तो कायम दादा सर्वांच्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये सामावणारे दादा आहेत। ज्या आज गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आठवण येते। डॉक्टर साहेब ज्या पद्धतीनं मुंडे साहेबांना या ठिकाणी परळीमध्ये सत्कारांच्या माळा त्यांच्या गळ्यामध्ये पडणार होत्या, त्याच पद्धतीचं मुंडे साहेबाचं ही देहांत या अपघातामध्ये झालं। आपल्याला वाटलं नव्हतं मुंडे साहेबाचं असं होईल आणि त्याच पद्धतीचं दादाचं एवढ्या लवकर जाणं आपल्याला वाटत नव्हतं। त्यांनी प्रचार सभेला येणार होते आणि त्या प्रचार सभेमध्ये त्या ठिकाणी फुलांच्या हारा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पडणार होत्या आणि आज खंत वाटते की दादांना आपल्याला श्रद्धांजली वाहून त्यांना त्यांच्या फोटोला हार घालावं लागतं। हे दुर्दैव महाराष्ट्रासाठी आहे असं मला वाटतं। यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सुनीलजी धोंडगे साहेबांना विनंती करतो की आपण पक्षाच्या वतीने